स्मृती मंधाना. तिचं नाव घेतलं की डोळ्यांसमोर उभी राहते ती भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वात नाजूक पण तितकीच ताकदीची फलंदाज. तिच्या बॅटमधून निघणारे कव्हर्स ड्राईव्ह म्हणजे जणू कवितेतील ताल. शाळेच्या दिवसांतच तिचं मन अभ्यासापेक्षा मैदानावर जास्त रमत होतं. तिच्या वयाच्या 9व्या वर्षीच तिच्या पालकांना तिच्या बॅटमध्ये एक वेगळं सामर्थ्य दिसलं होतं. शाळा, बोर्डाच्या परीक्षा, घरचे कार्यक्रम, स्मृतीचा जीव फक्त एकाच गोष्टीत रमत असे: बॅट, बॉल आणि विकेट. ती मोठी होत गेली तशी तिची एकाग्रता, तिची प्रतिभा आणि तिचं प्रशिक्षण दिवसेंदिवस धारधार होत गेलं. बोर्डाची परीक्षा असो, कॉलेज क्रिकेट असो, तिने सगळं सांभाळत राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा झपाट्याने उमटवला. क्रिकेट तिच्यासाठी फक्त करिअर नव्हतं, ते तिचं ओळखपत्र होतं, तिचं अस्तित्व होतं. स्मृती एका विश्वात जगत असताना दुसऱ्या एका जगात सुरांचा एक धडाडीचा तरुण राज्य करत होता. पलाश मुच्छल, हातात गिटार घेऊन गाण्यांच्या दुनियेत जगणारा, हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची जागा निर्माण करणारा संगीतकार. त्याच्या संगीतात एक आगळी ऊर्जा होती जी थेट तरुणाईच्या हृदयाला भिडायची. नियतीने या दोन ध्रुवांना एकत्र आणायचं ठरवलं होतं. त्यांची भेट अगदी साधी, सहज झाली एका क्रिकेट पुरस्कार सोहळ्यात. स्मृती दिवसभराच्या थकव्याने एका कोपऱ्यात उभी होती आणि समोरून एक हसरा, उत्साही चेहरा आला. तो होता पलाश. त्याने सहज एक साधा हाय केलं. त्या एका क्षुल्लक नजरेत काहीतरी सुरू झालं. कदाचित आकर्षणाची पहिली किणकिण, कदाचित ओळखीची उत्सुकता, कदाचित एका नव्याने येणाऱ्या कहाणीचा पाया. काही महिन्यांतच दोघांमध्ये मैत्री वाढली. पलाशला तिच्या शांत स्वभावात, मैदानावरील मेहनतीत आणि ऑफ फील्ड साधेपणात एक खोल आकर्षण दिसू लागलं. तो अनेकदा तिला स्वतःची गाणी ऐकवायचा. मैदानावरील प्रचंड ताणानंतर स्मृतीला त्याच्या सुरांमध्ये एक वेगळाच शांतपणा मिळायचा. ती त्याच्या गाण्यांमध्ये स्वतःला हरवून बसायची. हळूहळू ही मैत्रीची रेषा पुसट झाली आणि ती कधी प्रेमाच्या नात्यात बदलली हे दोघांनाही कळलं नाही. त्यांचे फोन कॉल्स, त्यांचे मेसेजेस, त्यांच्या भेटीगाठी या नात्याची वीण घट्ट करत गेल्या. हे नातं होतं विश्वास आणि आधाराचं. तो दिवस होता एका मोठ्या वर्ल्ड कप विजयानंतरचा. आनंद आणि उत्साहाने भरलेला क्षण, देशासाठी खेळताना मिळालेलं यश. याच आनंद आणि भावनिक क्षणी नियतीने आणखी एक नाट्यमय वळण घेतलं. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियम, जिथे त्यांनी देशासाठी योगदान दिलं होतं, त्याच ऐतिहासिक मैदानावर पलाशच्या डोळ्यात एक प्रस्ताव चमकत होता. त्याने कोणालाही कल्पना नसताना स्मृतीसमोर गुडघ्यावर बसून तिला लग्नासाठी विचारलं. एक रोमॅन्टिक प्रपोजल. स्मृतीने प्रथम आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. मग तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी लाजरी स्मितरेषा उमटली. तिच्या डोळ्यात आनंद आणि भविष्याची स्वप्न होती आणि तिचं उत्तर होकार होतं. हा क्षण त्यांच्या दोघांसाठी खास होता. दोघांच्याही कुटुंबियांसाठी हा क्षण खूप आनंदाचा होता. दोघांच्याही कुटुंबियांनी एकमेकांना स्वीकारलं आणि लग्नाची तारीख ठरवली. लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. सोशल मीडियावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव सुरू झाला. चाहत्यांना त्यांचं लग्न म्हणजे एखाद्या सुंदर परीकथेसारखं वाटत होतं. खेळ आणि संगीत या दोन वेगवेगळ्या दुनियेचे दोन स्टार्स एकत्र येत होते. स्मृतीने तिच्या इंस्टाग्रामवर हळद, संगीत, मेहंदीचे काही फोटो आणि व्हिडिओज शेअर केले. पलाशसोबतचे हसरे क्षण, कुटुंबासोबतचे भावनिक क्षण, सगळं काही एखाद्या भव्य द्रपणासारखं होतं. लग्नाची लगबग, उत्साहाचं वातावरण आणि घरात मंगलमय सूर, सर्वत्र आनंदी आनंद होता. पण परीकथांमध्येही अनेकदा अनपेक्षित वळणं येत असतात आणि इथेही एक क्रूर वळण आलं. लग्नाच्या अगदी एक दिवस आधी अचानक एक बातमी वाऱ्यासारखी पसरली. स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. या एका क्षणात लग्नाचा आनंद आणि उत्साहाचे वातावरण संशयाचे आणि चिंतेच्या ढगांनी झाकळून गेलं. तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधण्यात आला. या बातमीमुळे लग्न पुढे ढकलण्यात आलं. सर्वांनीच हेच खरं कारण मानलं आणि ते कारण तितकंच वजनदार होतं. तब्येत बरी झाल्यावर लग्न होईल अशी आशा सर्वांना होती.
ज्या क्षणी लग्नाची तारीख पुढे ढकलण्याची बातमी बाहेर आली त्याच क्षणी काहीतरी अनपेक्षित घडलं. अचानक सोशल मीडियावर अफवाने चर्चांचा बाजार सुरू झाला. पहिली अफवा, कोणी म्हणू लागलं की पलाशचे एका कोरिओग्राफर मुलीसोबतचे जवळीक किंवा मैत्रीपेक्षा जास्त नातं होतं. दुसरी अफवा, दोघांचे कथित चॅट व्हायरल झाल्याचा दावा करण्यात आला. यामुळे तो स्मृतीला धोका देत आहे असा अंदाज लावला जाऊ लागला. तिसरी आणि सर्वात धक्कादायक अफवा, काही व्हिडिओज आणि पोस्टमध्ये चर्चा सुरू झाली की हळदी संगीताच्या दिवशी स्मृतीचे वडीलच पलाश आणि त्या कोरिओग्राफर मुलीला एका महत्त्वाच्या क्षणी सोबत पकडलं. त्या घटनेमुळे वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला आणि त्यांची तब्येत अचानक बिघडली असा तर्क लावला जाऊ लागला. एवढंच नाही तर पलाशही प्रचंड तणावात गेला आणि त्यालाही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं अशीही चर्चा सुरू झाली. या अफवांचं वादळ थांबता येतोमच त्याच दिवशी स्मृतीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या संगीत, मेहंदी, हळदी आणि पलाशसोबतचे जे काही सगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते ते तात्काळ डिलीट केले. स्मृतीचं हे शांत पण कठोर पाऊल अनेकांना मोठा संकेत देऊन गेलं. जर खरंच तो धोका देत असेल तर लग्नाच्या आधीच हे उघड झालं हे उत्तम झालं अशी प्रतिक्रिया लोक देऊ लागले. पलाशसोबत नाव जोडल्या गेलेल्या त्या कोरिओग्राफर मुलीने स्वतः सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिलं की मी आणि पलाश फक्त मित्र आहोत, लोकांनी गैरसमज केला आहे, पण लोकांच्या मनात शंकेचं बीज रोवण्यात आलं होतं. दोन्ही परिवारांकडून अजूनही कसलीही अधिकृत प्रतिक्रिया त्यांच्या लग्नाबद्दल किंवा या अफवांबद्दल आली नाही. लग्न पुढे ढकलण्याचे अधिकृत कारण फक्त स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली हेच सांगण्यात आलेले आहे. जिथे एक सुंदर प्रेमकथा होती तिथे अचानक शंकेचे काळे ढग आणि आरोपांचं धुकं निर्माण झालं. स्मृती शांत झाली. तिने तिच्या आयुष्याचा हा भाग किती वैयक्तिक आहे हे ओळखून कोणालाही दोष न देता ती फक्त शांत राहणं पसंत करू लागली. तिने सोशल मीडियावरून लग्नाचे पोस्ट हटवल्या, पण एकही शब्द उच्चारला नाही. पलाशही गप्प होता. कोण खरं, कोण अफवा, कोण गैरसमज? सत्य कधीच इतकं साधं नसतं आणि कधीच इतकं सरळही नसतं. या पूर्ण घटनेतील सत्य काय आहे हे फक्त स्मृती आणि पलाश या दोघांनाच माहिती आहे. बाहेरच्या लोकांनी आपापल्या सोयीनुसार अंदाज बांधले, कथा रचल्या आणि चर्चा केल्या, पण नातीसंबंध कधी मृदू असतात, कधी गुंतागुंतीचे आणि कधी कधी बाहेरच्यांना दिसतं ते फक्त वरचं आवरण. प्रश्न आजही कायम आहेत. खरंच पलाशचे अफेअर असेल का की ही फक्त अफवा होती? स्मृतीने लग्नाचे फोटो व्हिडिओ डिलीट केले त्याचा खरा अर्थ काय होता? तब्येत बिघडणेच हेच खरं कारण होतं की त्यामागे काहीतरी दडलं होतं? स्मृती मंधाना, तिचं नाव घेतलं की डोळ्यांसमोर उभी राहते ती भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वात नाजूक पण तितकीच ताकदीची फलंदाज. तिच्या बॅटमधून निघणारे कव्हर्स ड्राईव्ह म्हणजे जणू कवितेतील ताल. शाळेच्या दिवसांतच तिचं मन अभ्यासापेक्षा मैदानावर जास्त रमत होतं. तिच्या वयाच्या 9व्या वर्षीच तिच्या पालकांना तिच्या बॅटमध्ये एक वेगळं सामर्थ्य दिसलं होतं. शाळा, बोर्डाच्या परीक्षा, घरचे कार्यक्रम, स्मृतीचा जीव फक्त एकाच गोष्टीत रमत असे, बॅट, बॉल आणि विकेट. ती मोठी होत गेली तशी तिची एकाग्रता, तिची प्रतिभा आणि तिचं प्रशिक्षण दिवसेंदिवस धारधार होत गेलं. बोर्डाची परीक्षा असो, कॉलेज क्रिकेट असो, तिने सगळं सांभाळत राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा झपाट्याने उमटवला. क्रिकेट तिच्यासाठी फक्त करिअर नव्हतं, ते तिचं ओळखपत्र होतं, तिचं अस्तित्व होतं. स्मृती एका विश्वात जगत असताना दुसऱ्या एका जगात सुरांचा एक धडाडीचा तरुण राज्य करत होता. पलाश मुछाळ, हातात गिटार घेऊन गाण्यांच्या दुनियेत जगणारा, हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची जागा निर्माण करणारा संगीतकार. त्याच्या संगीतात एक आगळी ऊर्जा होती जी थेट तरुणाईच्या हृदयाला भिडायची. नियतीने या दोन ध्रुवांना एकत्र आणायचं ठरवलं होतं. त्यांची भेट अगदी साधी, सहज झाली, एका क्रिकेट पुरस्कार सोहळ्यात. स्मृती दिवसभराच्या थकव्याने एका कोपऱ्यात उभी होती आणि समोरून एक हसरा, उत्साही चेहरा आला. तो होता पलाश. त्याने सहज एक साधा हाय केलं. त्या एका क्षुल्लक नजरेत काहीतरी सुरू झालं. कदाचित आकर्षणाची पहिली किणकिण, कदाचित ओळखीची उत्सुकता, कदाचित एक नव्याने येणाऱ्या कहाणीचा पाया. काही महिन्यांतच दोघांमध्ये मैत्री वाढली. पलाशला तिच्या शांत स्वभावात, मैदानावरील मेहनतीत आणि ऑफ फील्ड साधेपणात एक खोल आकर्षण दिसू लागलं. तो अनेकदा तिला स्वतःची गाणी ऐकवायचा. मैदानावरचे प्रचंड ताणानंतर स्मृतीला त्याच्या सुरांमध्ये एक वेगळाच शांतपणा मिळायचा. ती त्याच्या गाण्यांमध्ये स्वतःला हरवून बसायची. हळूहळू ही मैत्रीची रेषा पुसट झाली आणि ती कधी प्रेमाच्या नात्यात बदलली हे दोघांनाही कळलं नाही. त्यांचे फोन कॉल्स, त्यांचे मेसेजेस, त्यांच्या भेटीगाठी या नात्याची वीण घट्ट करत गेल्या. हे नातं होतं विश्वासाचं आणि आधाराचं.
तो दिवस होता एका मोठ्या वर्ल्ड कप विजयानंतरचा. आनंद आणि उत्साहाने भरलेला क्षण. देशासाठी खेळताना मिळालेलं यश. याच आनंदाच्या आणि भावनिक क्षणी नियतीने आणखीन एक नाट्यमय वळण घेतलं. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियम, जिथे त्यांनी देशासाठी योगदान दिलं होतं, त्याच ऐतिहासिक मैदानावर पलाशच्या डोळ्यात एक प्रस्ताव चमकत होता. त्याने कोणालाही कल्पना नसताना स्मृतीसमोर गुडघ्यावर बसून तिला लग्नासाठी विचारलं. एक रोमॅन्टिक प्रपोजल. स्मृतीने प्रथम आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. मग तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी लाजरी स्मितरेषा उमटली. तिच्या डोळ्यात आनंद आणि भविष्याची स्वप्न होती आणि तिचं उत्तर होकार होता. हा क्षण त्यांच्या दोघांसाठी खास होता. दोघांच्याही कुटुंबियांसाठी हा क्षण खूप आनंदाचा होता. दोघांच्याही कुटुंबियांनी एकमेकांना स्वीकारले आणि लग्नाची तारीख ठरवली. लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. सोशल मीडियावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव सुरू झाला. चाहत्यांना त्यांचं लग्न म्हणजे एखाद्या सुंदर परीकथेसारखं वाटत होतं. खेळ आणि संगीत या दोन वेगवेगळ्या दुनियेचे दोन स्टार्स एकत्र येत होते. स्मृतीने तिच्या